नमस्कार, सचिन स्वयंपाकी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण बनवत आहोत उपवासाचे कुरकुरीत भजे। पण त्यापूर्वी आपण जर सबस्क्राइब नसेल केलं या चॅनलला तर प्लीज सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन रेसिपीज आपल्याला बघायला मिळू शकतात। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपल्याला अशा प्रकारे 2 बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यायचे आहेत। हे कच्चे बटाटे किसून घेणार आहोत आपण। किसणी घेऊन त्याच्यावरती बारीक किसणीने छान अशी किसून घ्यायची आहे। बटाटे किसून झालेले आहेत, त्यामध्ये पाणी टाकून आपण जे बटाटे आहेत ते छान हातावरती घ्यायचे आणि एक्स्ट्रा पाणी जे आहे ते हाताने पिळून काढायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जाईल आणि ते बटाटे पूर्णपणे कोरडे होतील। आता आपण हे जे किसलेले बटाटे जे आहेत ते त्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यात काही आपण ॲड करणार आहोत उपासाचं, ते म्हणजे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आपण केलेली आहे मिक्सरमध्ये, ती आपण याच्यामध्ये टाकूया। तिखट आवडत असेल तर पूर्ण पेस्ट टाका, नाहीतर थोडी थोडी टाका। 1 चमचा त्याच्यात काळी मिरी पावडर टाकूया। त्याचबरोबर 1 चमचा चवीप्रमाणे मीठ घालूया। भजी अगदी कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी साबुदाण्याचं पीठ घेऊया। मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं पीठ बनवलेलं आहे, एक साधारण 3 ते 4 चमचे टाकूया। भजी अगदी कुरकुरीत होतील। वरईचं पीठ, बगरीचं पीठ ते देखील यामध्ये थोडंसं घालूया। मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। साधारण 2 ते 3 चमचे टाकून घेऊया। जसं लागेल तसं आपण ॲड करू शकतो, थोडं थोडं टाकूया। हे पीठ टाकून झाल्यावर हाताने सगळं साहित्य असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। बटाट्याला जो ओलसरपणा आहे तोच वापरून हाताने आपण साधारणपणे स्मॅश करूया आणि हे मिश्रण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। अशाच पद्धतीने आपल्याला हा बटाट्याचा किस जो आहे तो या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। वरतून आपण थोडंसं 1 ते 2 चमचे वरईचं पीठ ॲड करूया। जास्त ॲड नाही करायचं आहे, थोडंसंच करूया। आता पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया। बस अशा प्रकारे याचा गोळा बनणार आहे। आता हे जे दाबले की त्याची भजी आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे, सुटसुटीत होणार आहे। जर फिरवून बघितले, गोळा करून बनवली तर ती कुरकुरीत नाही होणार, त्यामुळे साधारण फक्त बोटांनी अशी सुटसुटीत ठेवायची आहे। हे जे मिश्रण आहे हे आपलं रेडी झालेलं आहे। चला भजी तळायला घेऊयात। कढईमध्ये तेल छान कडकडीत तापलेलं आहे। अजून वाढवण्यासाठी एक 4-5 मिरच्या घ्यायच्या, स्लिट करून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये त्या तळल्यामुळे तेलामध्ये मिरचीचा जो स्वाद आहे तो तेलामध्ये उतरणार आहे आणि भजी टेस्टी लागतील। याच तेलामध्ये भजी तळून घेऊयात। अशा प्रकारे या ठिकाणी आपण भजी तळून घेत आहोत। तुम्ही बघू शकता, अगदी जवळून आपण तळून घेऊया। हातामध्ये गोल नाही करायची, फक्त एक चिमूट घ्यायची आहे आणि तशीच त्या ठिकाणी टाकायची आहेत कढईमध्ये। गोल गोळा बनवला तर क्रंची बनणार नाहीत बरं का। मीडियम टू हाय फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत ही भजी आपण तळून घेणार आहोत। सुंदर भजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। वा, छान दिसतात दिसायला। मस्त आपली भजी या ठिकाणी रेडी झालेली आहे। वा, याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि बाकीची भजी देखील आपण या ठिकाणी बनवून घेणार आहोत।
दुसरी बॅच देखील आपली तयार होते आहे. भजी आता छान सुंदर तयार झालेली आहेत. क्या बात आहे, कुरकुरीत, आणि ती देखील उपवासाची भजी आपली तयार झालेली आहेत. तेच पदार्थ काय खायचे उपवासाला हो, म्हणून भजी खायची. वा, अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. वेळ देखील लागत नाही आणि अगदी कमी साहित्यात तयार होती. बाहेरून कुरकुरीत असली तरी आतून ती अतिशय सॉफ्ट असतात. बघूया आपण तोडून. वरतून कुरकुरीत दिसतोय बरं का, पण आता त्याला तोडून बघ. बघा बघा बघा, काय सुंदर सॉफ्ट मऊ झालेलं आहे. आणि बटाट्याची टेस्ट म्हटलं की टेस्ट तर चांगली लागणारच आहे. अशी उपवासाला कुरकुरीत भजी नक्की ट्राय करा मित्रांनो. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.